अगो बाई, आता ही सुरी कुठून आणली तुम्ही? होती माझ्याकडे. आणि ही विळी? हो, स्वरक्षणासाठी मी ठेवते. ए, मला ठाऊकच नव्हतं. विळी माझ्या बेड जवळ असते आणि सुरी माझ्या व्हीलचेअर मध्ये असते. जर चोर आला तर कोथळाच बाहेर काढीन मी. धार आहे त्याला. ये ये ये, तुझ्या गळ्यावरून फिरवून बघते. ये. नानी, काय चाललंय तुमचं? तो कसा बोलतो मला? अहो, पण वय काय तुमचं आता? मग 101 वय आहे माझा. म्हाताऱ्या माणसाची चुगली करतात का अशी? तू नानी माझ्यावर आरोप करू नकोस. माझ्या खोलीतून अण्णांचा फोटो चोरला याने. मी चोरलेला नाहीये. कुसमीनं सांगितलं मला. आडगळीत टाकून दिला होता. तो मीच टाकला कशावरून? तुझ्या शालीत गुंडाळून ठेवला होता. काय हो? मालूनी टाकला नसेल, कशावरून? माले माले माले. नाही नाही, मी काय म्हणतो ते सिनेमात नाही का चोरीचं सामान हिरोच्या कपाटात ठेवतात तसं. हे बघा, उगीच माझ्यावर आळ आणू नका तुम्ही. मी काय म्हणतो नानी, ते जरा जरा विळी बाजूला ठेवतो. हात कापेल, हॉस्पिटल गाठावं लागेल. जरा खरंय त्यांचं. तुम्ही आधी ती सुरी आणि विळी बाजूला ठेवा बघू. कुसुम, कुसुम काय? कुसुम, हा ये कुसुम, ते लवकर इथे. अरे वा, दाराला कान लावून बसली होती की काय? मी हाक मारली की माझा जीव गेला तरी येत नाही. आता कशी आली? त्यांच्या हातातून ती सुरी आणि विळी काढून घे. काय रे बोक्या, तू चुगली केलीस ना मालीकडे? नाही, ते राहू दे. मी काय म्हणतो, आम्ही असा विचार करतोय की मालूच्या बाबांची फ्रेम, फोटो फ्रेम हॉल मध्ये लावावी. कशाला कशाला? आता तिला वडिलांबद्दल वाटणार नाही का? तुला नाही का वाटत? मलाही वाटतं तिच्या वडिलांबद्दल. आणि तुझ्या वडिलांबद्दल? जरा बाजूला मी ती फ्रेम करून आणतो. माले, हो, हे सगळे तुझं डोकं आहे? नानी, मला माहितीये तुला या घरामध्ये तुझ्या माहेरच्यांचे फोटो लावायचे आहेत ना. लक्षात ठेव, ह्यांच्या उपकारामुळे बोक्या आहे. तुझ्या फोटोला जर कुणी हात लावला ना, हातच कापून काढीन. लक्षात ठेवा. मालू, मालू, काय आहे? बापरे मालू, तुला काय झालं? अरे मालू कुठे आहे? गेलीये दूध आणायला. सकाळी सकाळी मेलं दूध नासलं. तू आता जास्त बोलून माझं डोकं फिरवू नको, सांगून ठेवतोय. कशाला उगीच खेक असते सकाळी सकाळी माझ्या अंगावर? सकाळी उठल्याबरोबर चहा नाही मिळाला ना, नरड्यात जर चहा गेला नाही तर जीव कासावीस होतो आमचा. आमचं म्हणजे? आमचा म्हणजे माझा. तुझा? मग नकोच ना तुला चहा उद्या. महाराज जोशी, हळू बोल, मोठ्यांदा बोलू नको. आधीच माझं डोकं उठलंय. माझं पण. तुला काय धाड भरलीये? अहो, चहाच नाही घेतला निघताना. का? भांडलो बायकोशी. नाही नाही, मला एक सांगा, तुमचं डोकं नेमकं कशामुळे दुखतंय? चहा उठल्यानं का बायकोनं मिळालं? बायकोचा चहा न उठल्यामुळे की चहातली बायको न उठली? कशामुळे एवढं तुम्ही हे करताय? अहो, बायकोशी भांडल्यामुळे चहा नाही मिळाला. अरे पण का भांडायचं ना बायकोशी? मी नाही हो, माझी म्हातारी. म्हातारी? म्हातारी? माझी आई. म्हणजे जन्मदात्या आईला म्हातारी म्हणता? लाज नाही वाटत तुम्हाला? आता म्हातारीला म्हातारी नाही म्हणणार तर दुसरं काय कोतारी म्हणणार नाही करे? वा, तुला अगदी फार आनंद होत असेल. आता आईच्या विरुद्ध आहे म्हटल्यानंतर काय नाही का? कुठे श्रावण बाळ आणि कुठे तुम्ही मुलं? मला सांग, श्रावण बाळाची आई करताना कधी ऐकली आहेस, पाहिली आहेस? तुझ्या ऐकिवत आहे काही? नाही. बोक्या, जास्त बडबड करू नको, थोबाड फोडीन मी तुझं. पत्र दे आणि तोंड काळं कर. चल. घाबरेल का? हा, घाबरू दे. हे काय साहेब, बोला. तुम्ही दिवाळी पण नाही दिली. आता शिमगा पाहिलंच ना? रंगपंचमी हवी? नाही, मी येतो. जातो का नाही? गेला बिचारा. हे कुणाचं पत्र? हे मालतीचं. कुणाकडून आलंय? तिच्या माहेरच्यांकडून. फोड फोड, वाच वाच. असं कसं वाचायचं? त्यांचं काहीतरी असेल, आपण कशाला उगाच वाचायचं? आपल्याबद्दल तिने काहीतरी लिहिलेलं असणार, ते आपल्याला कळायला हवं. आपल्याबद्दल उगाच कशाला कोण काय लिहिल? त्यांचं असेल काहीतरी. नानी, असं नसतं बोक्या. हो? अरे मी नाही का बंडीला
सासूशी कसं वागावं असं अंतर्देशीय लिहून कळवते. तूच लिहिलंस मग? बंडीला तूच सांगतेस हो. सासू कशी वागली पाहिजे. अरे तिची सासू हा महागजाग बाई. बघ ना छळ 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 छळते तिला. बघ ना जरा मोकळीक देत नाही पोरीला. मग गप्प बस. मी सांगते ना पत्र फोड आणि वाच. हे योग्य चल आतमध्ये. अगं नानी काय हे नानी तुझं वागणं. वाच वाच. वाच काय मालूचं पत्र आहे. अगं असं दुसऱ्यांचं पत्र कसं मालूला कळलं तर. काही चोरी आहे का? आपण घरातलीच माणसं आहोत ना. हो, पण काही परके आहोत का? आपल्याला कळलं पाहिजे तिची आई सासू विरुद्ध काही शिकवते का. वाच वाच. वात्रट सासू हा? ती बंडीची हा. तेच उदाहरण लक्षात ठेवलं पाहिजे ना आपण. फुट फुट फुट. दुसऱ्यांचं बरोबर स्वतःच वाचू. सौभाग्यवती मालू हा अनेक उत्तम आशीर्वाद हा काय रफार चुकलंय. हा. आशीर्वाद आशीर्वाद. तुझे पत्र मिळाले. हा वेळोवेळी तुझ्या पत्रांमध्ये तुझी खुशाली कळते. हा तुझ्या सासूबाई आणि जावई बापू स्वभावाने चांगले आहेत हे खूप चांगलं आहे. मालूला सुद्धा जावई आहे. अरे गाढवा जावई बापू म्हणजे तू. काहीतरी काय बोलते सगळं. मी मालूचा नवरा जावई कसा. अरे आता व्याकरणाच्या चुका काढू नको बाबा. पत्र वाच ना. मालू काय वाचतोय? अगं तूच म्हणालीस ना चोरून वाच. अरे चोरून कुठे चांगला राजरोज वाचतोय. होय. पटापट वाच. ती यायच्या अगोदर हो. तर ती म्हणेल माझं पत्र फोडलं म्हणून अरे देवा. मी भात घेऊन येते. आत्ता कशाला लगेच हात अडायला बसतेस. अरे आपल्याला चिकटवायला नको का पत्र ते. भाताने मग अगं काय वेडी आहेस का. भातापेक्षा हे असं करतो ना. ई असं करूया ना. शिग बाई घाणेरडा कुठला. बघ थोडं खारट झालं. किशानं पण असंच पत्र चिकटवलं असणार. घाणेरडा कुठला. ए बोक्या. अरे अरे काय करतोयस काय तू. अरे देवा. हाय ग. बाळा कसं वाटतंय. बरोबर. काही त्रास नाही ना. नाही आता नाही. छान छान. हो. हे घे पत्र वाच. छे, मी नाही त्याला हात लावणार. तूच वाच. अरे पण मला चष्म्याशिवाय कसं दिसणार. लाव चष्मा. कुठून आणू चष्मा. मग घालतेस तू काय. मग तुम्ही कुंदीच्या सासूचा वापरते. तिचा कशाला घेतलास. कशाला उगीच खर्च म्हणून. काय दळभद्री आहेस ग नानी. ए घबरे. काय वाटते की नाही दुसऱ्यांचे चष्मे. बोक्या जास्त बडबड करू नको. पत्र वाच म्हटल्यावर पत्र वाचायचं. चल तू असं धर ना जरा ते. हा. वाच. हे घे. काय तू. हा वाच. तुझ्या हा अरे देवा. नाही ग मी पत्रातलं म्हणतोय तुझ्याबद्दल नाही काय म्हणत. वाच. तुझ्या सुखातच आमचं सुख आहे मालू. हा नाही चुकलं. तुझ्या सुखातच आमचे सुख आहे. पूज्य मालू किशा आणि ह्यांच्यामध्ये आडवे. हा कोण. नाही किशा आणि ह्यांच्यामध्ये आडवे विस्तू जाता जात नाही. आडवा विस्तोज. बरं त्याचं काही धड होतही नाही. हा
ह्यांना किशाच्या काळजीपेक्षा त्यामुळे मनस्तापच जास्त होतो. बरोबर तो का असं आहेच तसं हो काय ना, हो ना, हो. काही दिवसांकरता नेतेस का ग त्याला तुझ्या सासरी? अरे देवा, तेवढंच त्यांना जरा आराम पडेल, पण आपल्याला केवढ्याला पडेल? नाहीतर काय. तुझ्या वडिलांची तब्येत हल्ली वारंवार वाऱ्यावर आहे. वाऱ्यावर नाही ग, थांब ग जरा. तुझ्या वडिलांची तब्येत हल्ली वारंवार वारंवार बिघडते. वैद्य बुवांनी सुद्धा त्यांचे टेकले आहेत. काय हात इथे राहिले ना, हात वैद्य बुवांनी सुद्धा हात टेकले आहेत. नानी, इथे असे 2 पाण्याचे थेंब पडलेत ग पत्रावर. पाण्याचे थेंब नसतील, मग ते अश्रूचे थेंब असतील. अरे देव, रडले वाटतं लिहिताना. रडल्या बिडल्या काही नाही. मग किशाला आपण घेऊन जावं म्हणून पाण्याचे 2 थेंब टाकले तसे. लिही. काळजीपेक्षा मनस्तापच जास्त होतो. माझी बदनामी करून झाली. वैद्यबुवांनी सुद्धा हात टेकले आहेत, त्याच्या पुढे सांग. त्याच्या पुढे पाण्याचे 2 थेंब टाक. पाण्याचे 2. अरे मेल्या, लिहू नकोस रे. पाण्याचे खरे थेंब टाक. खरे 2 थेंब. अरे थांब जरा. नानी, मालूच्या घरचे खरंच असे असतील का ग? ह्याच्यापेक्षा भयंकर असते. बरं झालं आपण पत्र फोडलं ते. मला नाही वाटत ग असे असतील. असे कसे? एवढं नाही ग. बोलूया का किशाला? नाही, नको नको. असतील कदाचित, असेच असतील. पत्र वाच मुकाट्यानं. वाचतो. तू आता 2 जीवांची आहेस. तुला कष्ट देणं बरोबर नाही, कळतंय मला. पण सवड मिळाली तर जरा 2 दिवसांकरता का होईना येऊन जा बाळे. वडिलांनी तुझ्या नावाचा घोसरा घेतला आहे. धोसरा. मी काहीतरी धोसराच वाचले नाही, घोसरा आहे. धोसरा. वडिलांनी तुझ्या नावाचा धोसरा घेतला आहे. मालू मालू असं म्हणताना तीळ भिजत नाही तोंडात त्यांच्या. देव करू आणि त्यांची प्रकृती लवकर सुधारू. मी 16 सोमवारचे व्रत करायला घेतले आहे आणि पांढरे बुधवार पण. आता देव देव मानायला लागलेत. देव मानायला लागलेत. आई साहेबांना साष्टांग दंडवत. तुझी आई सौ आई. झालं. नानी, अगं भात लावणार होतीस ना त्याला? नाही. पत्र तिला द्यायचं नाही. का? अरे एक तर ती 2 जीवांची. हो. अशा गोष्टी गरोदर बाईला सांगायच्या नसतात. हो का? दुसरं म्हणजे तिचे वडील आजारी आहे. या निमित्तानं ती जर गेली तर उगाचच तिची मरमर होणार. कष्ट वाया जाणार, पैसा वाया जाणार. शिवाय 4 महिन्यानंतर बाळणपणाला जाणारच आहे की, तेव्हा वडिलांची भेट होणारच आहे. मग आत्तापासून कशाला? याकरता तिला काही सांगायचं नाही. तेरी बी चूप, मेरी बी चूप. सगळं कसं गुपचूप. पण नानी, मालूचे वडील खरंच आजारी असतील तर? अरे ती काय डॉक्टर आहे का वैद्य आहे? ती गेल्या ना काय लगेच वडील बरे होणार आहेत का? माणूस आहे, आजार पण येतं असं म्हणून काय लगेच उठ सूट मुलींना बोलवायचं नसतं. आणि या सगळ्या दगदगीनं जर बाळावर परिणाम झाला, जर काय झालं तर याला कोण जबाबदार आहे मला सांग. आता इथून पुढे तिच्या बापाचा नाही बाळाचा विचार करायचा, कळलं? बाजूला हो ना, त्या वरवंटा फेकून मारीन मी तुला. अगं नानी, खाली कर. आधी बाजूला हो. मी नाही होणार बाजूला. मग मरायला सज्ज हो. अगं काय वेड्यासारखं बोलते नानी. अण्णांच्या फोटोला जर हात लावलास तर मी कुणाची नाही, लक्षात ठेव. मी फोटो काय करत नाहीये. काढतोस कशाला? मी फोटो काढतोय माहिती तुझ्या खोलीत लावायला. त्यांचं स्थान आढळ आहे हुवा बाळासारखं. हो. त्यांच्या फोटोला जर कुणी हात लावला तर नरसिंहासारखं पोट फाडून काढीन मी. नानी काय बोलते नानी. हा फोटो
कुठेही जाणार नाही, इथेच राहील. झाले का हिला मालू? ए मालू, काय घरात कोणी नाहीये. बापरे. त्या दोघी गेलेत बाजारात सामान आणायला. हाँ. मी तुमको मेरे हाथ से कोई नहीं बचा सकता. हिंदी बोला ना. हे केलं. तिच्या समोर पचकू नकोस. ए नानी, सारखं मला तेच 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 सांगू नकोस हं. मला माहिती आहे आता तिच्या बापापेक्षा आपल्याला त्या बाळाची काळजी जास्त आहे. काय ग माले, सकाळी सकाळी? अगं दूध नासलं होतं. अगं बाई, आमचंही नासलं. तुमचं काय नेहमीच नासतं ना. मग आणलंस का? आणलं की. मग दे की. अगं तू हे काय घेऊनच फिरतेस की काय? नाही ग, तुमच्याचकडे चालले होते ना. बरोबर. अगं दे. माले, तू नेहमी मला पाणी घालून दूध देतेस का ग? का? हे बघ किती घट्ट आहे. तू देतेस ते पातळ असतं. आगास दुसऱ्या डेअरीतून आणलंय ना म्हणून. हा, मग ना त्याच डेअरीचा रतीब लाव बरं. अगं चांगलं दूध तरी मिळेल आपल्याला. चल येते. नानी नानी आली ती. आलीस तू माले? मालिश तू आले. माले आलीस तू? आलीस तर मधलेच तो. हो आले. बरं झालं तू आलीस. आलीस ते बरंच तर आलेस ते मालिश तर. म्हणजे 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 काय ग नानी? मला काय विचारतोयस? म्हणजे तू सूत्रधार आहेस ना याची. सूत्रधार कशाची? पत्र छत्र छत्र यत्र तत्र सर्वत्र तंत्र मंत्र म्हण मग. यंत्र वाजव. कुत्र मूत्र. आणि काय बोलताय तुम्ही? आणि काय चाललंय हे संत्र गोत्र यंत्र पत्र? नाही पत्र नको. पत्र नको. पत्र नको. पत्र नाहीच बाबा. म्हणजे काय काय झालंय काही कळत नाही. वयोमानामुळे की नाही माझ्या काही लक्षात राहत नाही. पण मला तो डोक्यात थोडा बिघाड झाला. कधीपासून? म्हणजे कधीपासून असं त्रास सुरू होऊ शकतो? मी काय म्हणतो, औषध घेतेस? औषध? टेण्याचं औषध चालेल अजून वालं. नको नको, त्यांनी तुमच्या अंगात आल्यासारखं होतं, ते नकोच. नको. ते औषध नाही. नानी, मी चहा ठेवते तुमच्यासाठी आणि सुंठही उगाळून आणते. तुम्ही आतमध्ये पडता का थोड्या वेळ? काय झालं? तुला काय झालं? तू का किंचळतेस? ही का किंचळते? काय झालं काय? कुठे काय? नाही, मी ते आपलं आवरत होते. कशाला? मग चहाच्या आधी कशाला पाहिजे आवरावर? नाहीतर काय? तुमचं डोकं दुखतंय ना नानी? आहे ते कळलं ना. काय रे? डोकं दुखतं आहे ते कळलं ना. कुंदी सांगत होती म्हणे धुळीनी सर्दी होते. हे बघ कुंदी. म्हणून आवरत होते. कुंदी ते मूर्ख आहे ती. म्हणजे कुंदीला काय अक्कल आहे काय? मंदी. ती काय वैद्याचा बाप लागून गेलीये का? नाही नाही, तिचा बाप वैद्य. हे बघ कुंदीचा बाप वैद्य आहे. हे माझ्या लक्षातच नाही आलं. माझे नाही गो. हो. ते काय मला म्हणाली मी तुम्हाला गुडघ्यासाठी तेल आणून देते. दिलं का? नाही ना, वैद्य आहे ना बाप. नुसतंच म्हणते आणून देते म्हणून अजून त्याचा पत्ता नाहीये. हो, कुंदीच्या आता बापाचा. नाही, कुंदीच्या काय कशा तेलाचा. आता येऊ दे तिला. बरोबर दाखवते. हो. रोज रोज आमच्याकडून उसनं दूध घेऊन जाते. हो. हा, भांड घेतलं की आली नाहीतर इकडं. काय? आज तिला दूध देणारच नाही. आमच्या दारात काय म्हैस व्यायली आहे काय? नाही, बरोबर आहे तुझं म्हणणं. मी दिलं पण. अगं कशाला? अगं तुला नाही म्हणता आलं नाही? येत असतानाच दिलं. दिलंस? नाहीतर काय? आपण रोजच देतो की नानी? अगं पण तुला कळलं नाही का? तू का दिलंस? अरे रोज देतो म्हणून आज कशाला द्यायचं? अगं दूध साधं स्टोला सुद्धा लागलं नाही तर लगेच घेऊन गेली. अगं हो नानी, तू कशाला तिला उगीच ओरडते? मग काय करू? कुणाला ओरडू? हिला कळत नाही तर काय करू मी? अरे दूध गरम सुद्धा झालं नाही तर घेऊन गेली ती. पण तिने मागितलं मग मी दिलं. वा वा वा, आज दूध मागितलं, उद्या घर मागेल, परवा जीव मागेल. देणार आहेस? नानी पुरे. काय पुरे काय? तू गप्प बसा, तिची वकिली करू नको सांगून ठेवते. हा नानी, आपलं काय ठरलंय? कुंदीला उसनं द्यायचं नाही. आपलं काय ठरलंय? पत्र. पत्र? पुत्र. पुत्र. कुंदीला आपण पुत्र देऊया. हा पुत्र तुला काय सांगतो? तू कशाला उगाच तोंड वाजवतेस? मी तोंड वाजवते? ऐकून घेते म्हणून काही बोलतोस मला? कधी ऐकून घेतेस ग?
कधी ऐकून घेते. तू काय याच्या नादाला लागतेस? हा, ह्याच्या नादाला लागली ना तर कल्याण होणार तुझं. जा जा, चहाचं बघ जा. आणते मी चहा. नाही काय करायचं तुला? ते पत्र कशाला हात लावतो? आणि इकडे वाटेल ते काय करतेस तू? तुला वाचायला हवं, बघितलं तर काय होईल? नको नको.